काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची चळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये आणि ह्या नव्या कोऱ्या 2013 मध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. बोला, नव्या वर्षाचं तुम्हाला काय गिफ्ट हवंय? सचिन तेंडुलकरचं क्रिकेटमध्ये म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन हवंय? नको? मग वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आपली जीत हवी आहे? विद्या बालनचा डर्टी पिक्चर 2 हवाय? यातलं मी काही एक देऊ शकत नाही. पण हा, खुपते तिथे गुप्तेच्या पहिल्या सीझन पासून तुम्ही ज्या जोडीची जोरदार मागणी करताय ती जोडी तरी तुम्हाला नव्या वर्षाची भेट म्हणून मी देऊ शकतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सलील कुलकर्णी आणि संदीप खरे. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये महाराष्ट्रातल्या हिट जोडीचं मी स्वागत करतो, संदीप खरे आणि सलील कुलकर्णी. सलील, वयाच्या 3ऱ्या वर्षापासून तू गाण्यात म्हणजे प्रसिद्ध सेलिब्रिटी व्हायला लागलास, पण ते बालपण अजून काही गेल्यासारखं वाटत नाही. माझा प्रॉब्लेम आहे इनोसंट चेहरा. म्हणजे मला शाळेत पण काय व्हायचं किंवा मेडिकल कॉलेजमध्ये पण की मला खूप दंगा केला मी तर मला सर बोलवायचे आणि सांगायचं की तू त्या दंगेखोर मुलांबरोबर बसत जाऊ नकोस, तू चांगला मुलगा आहेस ना, तू त्यात त्यांची संगत सोड. तर हा एक गमतीचा भाग झाला. पण मला असं वाटतं की प्रत्येकानेच आपल्यातलं लहान मूल जर जपलं तर आपण योग्य ठिकाणी हसतो आणि योग्य ठिकाणी रडतो पण. तर माझ्या सुदैवाने माझ्यातलं लहान मूल खूप जागा आहे, त्यामुळे मला जे इथे वाटतं ते मला करता येतं. मला खूप कुतूहल आहे की तुझं मुलाचं रिलेशन बाकी काय असेल. मला आम्हाला सांग ना, तू त्याच्यासाठी केलेली गाणी ती प्रसिद्ध झाली, तो प्रसिद्ध झाला, तो ऑलरेडी आता तो स्वतः सेलिब्रिटी आहे, पण असं असताना बाप आणि मुलगा म्हणून तुमच्यात काय काय गमती जमती चालतं? एकतर आम्ही तो आत्ता जसा दिसतो शुभंकर वयाच्या 7व्या वर्षी, तसाच मी 7व्या वर्षाचा असताना दिसायचो. ही खूप मजा आहे. म्हणजे माझे सगळे ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघून तो स्वतःचे फोटो म्हणून बघत असतो. बाबा पण मी पेटी कधी वाजवत होतो, इतका मी सेम दिसतो. आणि हे नॅचरली जेनेटिकली आहे. पण मला असं वाटतं की आपली राहिलेली स्वप्न असतात ती आपण त्याच्या डोळ्यात बघत असतो. मला असं वाटतं की ही इज माय बेस्ट कॉम्पोजिशन. क्या बात आहे. ही मला देवानी आतापर्यंत मी जर काही भलं केलं असेल तर त्याला दिलेला सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे शुभंकर आणि अनन्या. सो स्वीट. नाही पण लोक लक्षात घ्या की एवढं छान कॉम्पोजिशन जे झालेलं आहे त्याच्यासाठी वाद्य पण चांगलं लागतं. आणि ते वाद्य म्हणजे तुझी बायको, जिच्यावर तुझं प्रचंड प्रेम आहे. तू सगळीकडे तिला, तू कायम बरोबर दिसतोस. कुठे भेटली? ती मुळात खरं सांगायचं तर तिची आई, अंजलीची आई अनुराधा मराठे खूप
प्रसिद्ध गायिका, अनेक वर्ष त्या गात आहेत. त्याआधी माझी काही कॉम्पोजिशन्स गायल्या. त्या सुमारास अंजलीला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं दोघी फिल्मसाठी. अच्छा. त्यामुळे मला एक उत्सुकता होती की नॅशनल अवॉर्ड मिळणारी ही 17-18 वर्षाची मुलगी कशी गात असेल. तिचं गाणं ऐकल्याने मला लक्षात आलं की म्हणजे मी अगदी कबूल करतो की शुभंकर जे इतकं खणखणीत आणि इतकं सुरेल आणि इतकं छान गातो ते तो अंजलीवर गेलाय. मला नेहमी असं वाटतं की तो जर हे पुढे असंच राहिलं तर मला खूप आवडेल की तो इकडनं माझ्यासारखा गातो आणि इकडनं अंजली सारखा गातो. वा वा, क्या बात. असं जर त्यांनी गात राहिलं तर मला खूप आवडेल. अंजली सलील असं नाव, अर्थातच अंजली सलील कुलकर्णी असं ती लावत असेल, पण सलीलचं नाव सलील अंजली असं नाही येता कायम सलील संदीप असंच येतं. तरी ही गोष्ट तिला खूपते का रे? खरं तर नाही तिला खूपच, कारण असं आहे ना की आयुष्यावर बोलू काही मध्ये फक्त पुरुष कलाकारच आहेत. आमचे 2 वादक आणि आम्ही दोघं. तिला लोक विचारतात की तू का नाही आयुष्यावर बोलू काही मध्ये गात. ती म्हणते नाही नाही, तो सलील संदीपचा कार्यक्रम आहे, तो तसाच आहे. संदीप, मी तुला हा प्रश्न विचारीन की सलीलची पहिली भेट अजून आठवते का, आणि कुठे भेटला होता, कशी ओळख झाली? याचं खरं उत्तर देऊ का? असं छान ऐकायला छान वाटेल असं. नाही, गुप्ते गुप्तेमध्ये फक्त खरं बोलायचं असतं, फक्त खरं. एका चॅनलच्या उद्घाटनाच्या वेळेला आम्ही भेटलो होतो आणि काही नाही असंच भेटलो होतो. जनरल त्याचं एक वेगळं काहीतरी प्रेझेंट करणार होता तो, मी काहीतरी वेगळं प्रेझेंट करणार होतो. त्यावेळेला जनरल आमची ओळख झाली. हॅलो सलील. कारण कसं आहे, आम्ही प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी काम एकमेकांचं आम्ही ऐकलं होतं. सो आम्ही कामातनं ओळखत होतोच. फॉर्मल ओळख म्हणजे अगदी फॉर्मल अशी झाली, हॅलो सलील, हाय संदीप, एवढंच. आणि आम्ही पुण्याचे होत, त्याच्यामुळे असं एका लिमिट पुढे. बरं काम करतोस तू, असं तू त्याला सांगितलं असेल आणि तो म्हणला असेल ठीक आहे तुझंही बरं चाललंय, असं काहीतरी झालं असेल ना. मला आठवतं US मध्ये आम्हाला सतत हे विचारायचं तुमची ओळख कशी झाली. आम्ही 1-2दा असं सांगितल्यावर लोकांचे चेहरेच पडले की म्हणजे काय मजाच नाही. मग तिसऱ्यांदा आम्ही सांगितलं की रेस्टॉरंट मध्ये मी बसलो होतो, मागच्या टेबलवर एक माणूस कविता वाचून दाखवत होता. मी जसं मागे वळलो म्हटलं की थांब मी चाललो होतो आणि मी गाणं म्हणलं. लोकांनी सारखा ड्रामा कशाला पाहिजे. माझं अजून सहज नाही का अजून एक भेटू स्टोरी काढली होती आम्ही. असं हायवेला मी चाललोय हा. आणि हा एक कार मला पंक्चर झालेली दिसली आणि शेजारी एक व्यक्ती उभी होती. तर तिने लिफ्ट मागितली, मग ती माझ्या कारमध्ये बसली आणि मग अचानक ती गाऊ लागली. खूप लक्षपूर्वक ऐकलं की कोण इतकं छान गातोय, आणि म्हणून मी बघितलं तर तो सलीलच होता. अशा स्टोरी खूप आवडतात. क्या बात आहे, क्या म्हणून बात तुला आहे. मगाशी विचारलं मी. 1-2 माझ्याकडनं पण घेऊन जा, मस्त मस्त. म्हणून मी तुला मगाशी विचारलं की खरं खरं सांगू का ग्लॅमरस सांगू. संदीप, नवीन असं काय येतंय? नवीन मी ऍक्च्युअली तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय. बर. आता नुकताच नवीन काव्यसंग्रह प्रकाशित झाला, वा. तुझ्यावरच्या कविता. माझ्यावरच्या कविता. माझ्यावरच्या कविता. ओ अच्छा, तुझ्यावरच्या कविता. तुझ्यावरच्या कविता यातली कविता वाचून मग तुला मी देतो. लोक, तुझ्यावरच्या कविता संदीप खरेंनी छान पुस्तक लिहिलेलं आहे आणि थँक्यू. अर्पण पत्रिका, अर्पण पत्रिका बघा 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 बघा, पुणेरी आणि अर्पण पत्रिका बघा. कुणाला लिहिलं असेल पुस्तक, कुणाला अर्पण केलं असेल, कुणालाच नको, राहू दे मलाच. त्यातली एक वाचतो तुझ्या. जरूर, प्लीज. बेसिकली हा प्रेम कवितांचा संग्रह, वेगवेगळ्या प्रकारच्या शेड्स आहेत प्रेम कवितांच्या. तुझी माझी घरे कुठल्याही 2 वेगळ्या देशात, वेगळ्या शहरात, कितीही अंतरावर असली तरी, वा, निदान नकाशावर का होईना पण तुझ्या माझ्या घरांना जोडणारी एक काल्पनिक रेषा तर काढता येतेच ना. निदान नकाशावर का होईना पण तुझ्या माझ्या घरांना जोडणारी एक काल्पनिक रेषा तर काढता येतेच ना. अशा रेषांनाच तर मी तुझ्यावरच्या कविता म्हणतो. शस्त्र आहेत रे सगळी, पाहिलं ना, आणि शिकारीला निघालेत. असं असतं नाही का? संदीप खरे, तुमची आत्ताची बायको, ही कुठे भेटली? बेसिकली 4 वर्षांनी लहान आहे ती माझ्यापेक्षा. कॉलेज आमची वेगळी होती. फक्त काय होतं, ती ज्या कॉलेजमध्ये शिकायला जायची, SP कॉलेजमध्ये होती ती, तिथल्या आर्ट सर्कलमध्ये मी जायचो बरेचदा आणि कविता वाचायचो. तिला माझ्या कविता आवडायच्या, मला ती आवडायची. आणि मग काही नाही, म्हणजे त्याला कुठलंही लॉजिक नाहीये की का विचारलं, आणि यालाही लॉजिक नाही की तिने हो का म्हटलं. कारण त्यावेळेला माझं शिक्षण अर्धवट होतं, किंवा काहीच कशाच कशाला थांग पत्ता नसणं म्हणतात तसं होतं सगळं. पण मला असं वाटतं की ते योग या बाबतीत मानतो मी, की एखाद्या व्यक्तीशीच ट्युनिंग का होत, बाकीच्यांशी का नाही होत.
खरंय खरंय. तर ती इतकी साधी गोष्ट होती, म्हणजे त्याच्यातही काही फारसं ग्लॅमरस नव्हतं. मला ती बघितली, मी आवडली खूप. तिला प्रपोज तू कवितेतनं केलं होतंस का म्हणजे पद्यातनं केलं होतंस का गद्यातनं एवढं तर आम्हाला सांग ना. नाही, गद्यातनं केलं. हो? हो. कारण मला भीती अशी होती की पद्यामधले एखाद दुसरा मुद्दा समजा लक्षात नाही आला तर विचारायचं राहून जाईल. म्हणजे नुसतीच कविता आवडली आणि मुद्दा नुसतीच कळला कविता नाही. आवडली आणि मुद्दाच कळला नाही. बरोबर आहे. शेवटी हा म्हणलं पुणेरी नाही, होता. थोडं कमर्शियल. हा पुणेरी लोक हा पुणेरी मुद्दा होता. मला एकदाच संधी मिळाली सारेगमप मध्ये तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात आवडतं रोमॅन्टिक गाणं कुठलं असा प्रश्न विचारला होता. रोमॅन्स थीम होती आणि मला असं वाटत नाही की त्यावेळेला मी सांगितलेलं उत्तर जे होतं ते म्हणजे ह्याचं गाणं संदीप प्रकाशाचं. त्याच्या पलीकडे मला रोमॅन्टिक गाणं आज मी नाही ऐकलेलं, आजपर्यंत मी नाही ऐकलं. फारच रे. म्हणून दाखवा. आयुष्याची आता झाली उजवण, येतो तो क्षण अमृताचा, जे जे भेटे ते दर्पणीचे बिंब, तुझे प्रतिबिंब, लाडे गोडे अंतर्बाह्य आता आनंद कल्लोळ, श्वासी परिमळ कस्तुरीचा, सुखोत्सवे असा जीवानावर, पिंजऱ्याचे दार उघडावे, पिंजऱ्याचे दार उघडावे, संधी प्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोया, आणि इच्छा काय असावी सपास, जसा स्वप्न भास, जीविका असावीस झाल्या विना. आज जाहीर मी माफी मागतो की तुला मी किती वेळा रात्री कितीही वाजता फोन करून उठवून सलील आय एम सॉरी सलील प्लीज प्लीज आय एम व्हेरी सॉरी सलील मला ते आत्ता तुझ्या तोंडून गाणं ऐकायचंय असं म्हणून मी तुला गाडीतनं घरातनं कुठनं फोन केलेत आणि तू ते गाणं माझ्यासाठी प्रेमाने गायलेलं आहेस. पण माझं सोडून दे, अनेक तुझे फॅन्स असे तुला फोन करत असणार ना. खरं सांगू अवधूत, लोकांचं प्रेम तुमच्याकडे ना, तुम्ही 1 अब्ज रुपये घेऊन बसा आणि लोकांचं प्रेम मिळवून दाखवा, नाही मिळत. ते फक्त चांगली कविता, चांगलं गाणं, चांगलं ऍक्टिंग, चांगलं लेखन यांनीच मिळतं. आणि त्याचा कधी अपमान करू नये असं मी मानतो. मी पार्किंग मध्ये कार्यक्रम झाल्यानंतर जर कोणी भेटायला आलं किंवा मी तवनयनांचं ऐकायला आलो किंवा मी नसदेचं ऐकायला आलो, तुम्ही तेच नाही गायलं, मी पार्किंग मध्ये उभं राहून ते गाणं ऐकवतो. संदीप साक्षी तो पण ऐकवतो. कारण माझं म्हणणार ते आहेत ना, ते तुमच्यावर प्रेम करतात. रात्री 1:30-2 वाजता कधी कधी फोन येतो आणि फोन उचलल्यानंतर आपल्याला समजा एवढंच ऐकू आलं, काही नाही, तुमच्याकडनं एक वाक्य ऐकायचं होतं, फक्त आवाज ऐकायचा होता बस, आणि ठेवतात. तर एक मला एक व्यक्ती पुस्तकामध्ये लपवलेल्या काचामध्ये मी याचा उल्लेख पण केलाय पुस्तकामध्ये. एका मावशींचा मला फोन आला, आपण ज्या सारेगमप शेड्यूल करत होतो दोघ जण एकत्र, त्या सुमारास, की माझा मुलगा 6 महिन्यापूर्वी ऍक्सिडेंट मध्ये गेला आणि आत्ता मला का कोणास ठाऊक त्याच्या खूप आठवणी दाटून आल्यात आणि मी एक मोठं पत्र लिहिलंय, पण आता ते त्याला कसं मिळणार. तुम्ही एकदा ते पत्र ऐकाल, मला खूप असं वाटतं की तुम्ही ऐकलं ना तर त्याच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला सांग, हे प्रेम कोणाला मिळेल. तू काहीतरी सांगत होतास किस्सा. हो, मग कसं आहे, 1:30-2 वाजता तुम्ही झोपेतनं उठून समजा विशिष्ट दौऱ्यावरनं वगैरे आलात तर तुम्हाला एक क्षणभर त्रास होऊ शकतो, किंवा इव्हन फॅन्स जेव्हा इतर काही भेटायला येतात, तुम्ही दमलेले असता खूप, काय वाटत. पण मला कायम असं वाटतं की त्या लोकांना ना ऍक्च्युअली माझ्याशी नसतंच बोलायचं आहे, त्या लोकांना ते कवितेशी बोलायचं असतं. त्यांना कवितेशी डायरेक्ट नाही बोलता येत, म्हणून ते माझ्याशी बोलतात. वा वा वा. तर त्यावेळी मला एका क्षणानंतर ते असं वाटतं की नाही, आता ती मूर्ती खांद्यावरती आहे तर ती घेऊन हिंडायलाच लागणार, त्याला काही इलाज नाही. आणि आरती प्रभूंची जी कविता आहे, तू मगाशी म्हटलास की त्रास होतो का, तर ती येते आणि का जाते. येताना कधी कळ्या आणते, ती प्रतिभा तुमच्यासाठी कळ्या घेऊन आली आणि जाताना फुले मागते. तिची फुले करून द्यायची की नाही हे तुमच्या हातात आहे. लोक आपल्याकडे प्रतिभावंत खूप आहेत, पण 20-20 वर्ष त्या कळ्यांची फुलं जर त्यांनी केली नाहीत तर एक दिवस ती निघून गेल्यावर उपयोग नाही.
त्यांच्यावर अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, पण हीच ती वेळ, हाच तो क्षण, घ्यायलाच हवा एक छोटासा ब्रेक. पण जाता जाता हा ब्रेक घेताना संदीप, तुझं जे गाणं, जे मलाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला आवडतं, कसे सरतील असे. कसे सरतील सै माझ्या विनदीस तुझे, सरताना आणि संग सरतील ना, गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर, मुसू मुसू पाणी सांग भरतील ना, भरतील ना. पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा, रीते रीते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे उरातून विडे पिसे, खोल खोल कोणात झुरे. आता जरा आली मी तुझी माझी व्यथानी, सोसताना सुखावून हसशील ना, गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर, मुसू मुसू पाणी सांग भरतील ना, भरतील ना. या सेगमेंटमध्ये संदीप आम्ही तुमचं खुपणं ऐकून घेतो. तर तुम्हाला आजवरच्या खुपलेल्या गोष्टी, समाजातल्या, वैयक्तिक आयुष्यामधल्या, इंडस्ट्रीमधल्या. संदीप. म्हणजे लहान मुलांना मारतात ते नाही आवडत मला. ते काय करू शकत नाही म्हणून दादागिरी करता का? बाहेर जाऊन मारा बरं कोणाला, ते नाही आवडत. नंतर मी मगाशी म्हणलं तसं की कोणाला काही पडलेलीच नाही, मग तुम्ही कोणी असा, तुम्ही सुतार असा, प्लंबर असा, पंतप्रधान असा, काही पडलेलं नाहीये. म्हणजे श्याम मनोहरांच्या याच्यामध्ये एक वाक्य होतं कादंबरीमध्ये की मी कोणी असो भुक्कडच आहे. आणि मला चांगलं करायची इच्छा पण नाहीये, मला त्यांनी फरकही नाही पडत. मला फक्त दिवस गेला ना, मला खायला मिळालं ना, आय एम हॅपी. ही प्रवृत्ती सगळीकडे दिसते मला, ती मला खुपते. आपल्याला स्वातंत्र्य झाल्यापासून काही बेसिक नियम पाळता येऊ शकत नाहीयेत. आपण टिकणारे रस्ते बनवू नाही शकत आहोत आणि आपण स्वतःला महासत्ता म्हणून घेतो आहोत. ते मला खुपतं. मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापलं काम नीट केल्याशिवाय गोष्टी ठीक नाही होणार. सलील, तुला आजवरच्या खुपलेल्या गोष्टी. शांताबाई शेळकेंची कविता आहे की देवळातल्या झुमरातून सापडलेला लोलक हरवला माझ्या हातून, आणि दिसू लागली पुन्हा माणसं माणसासारखी. गवत पुन्हा हिरवं दिसू लागलं आणि आकाश पुन्हा निळं. परवा खूप खूप वर्षांनी एक चिमुरडी धावत आली माझ्याकडे आणि म्हणाली, आजी तुला माहितीये गवत नसतं नुसतंच हिरवं, आणि आकाश नसतं नुसतंच निळं, आणि माणसं असतात इंद्रधनुष्याची बनलेली. माझा लोलक हिला कुठे बरं सापडला. त्या देवळातल्या झुमराला अजून असे किती लोलक आहेत कुणास ठाऊक. मला एवढंच वाटतं ना, सगळ्यांच्याकडनं तो लोलक हरवत चाललाय. कोणाला चांगली कविता म्हणजे काय कळत नाही, चांगलं संगीत म्हणजे काय, ह्या कन्व्हिन्स करायच्या गोष्टी नाहीत ना. समुद्रासमोर उभे असतात सगळेच, पण मजा एखाद्याला कळते, प्रमाण वाढतंय. एखाद्याला मजा कळते. गंमत अशी असते ना की तुम्हाला हे कन्व्हिन्स करायला नाही पाहिजे की हा सूर्य किती छान दिसतो आणि हा चंद्र किती सुंदर दिसतोय. ही नजर आहे ना, हा जो लोलक आहे, म्हणून म्हणतो सगळीकडनंच हा कुठेतरी जात चाललाय. याचा त्रास नाही होत, हे निरीक्षण आहे माझं. आपले म्हातारे आई वडील घरी आपल्याला काहीतरी सांगत असतात. आपली आत्या जिने लहानपणी आपल्याला खूप खेळवलं असतं, तिला आपण खूप वर्ष भेटायला जात नाही. आपल्याला असं भेटू कधीतरी, आणि मग ती गेल्यावर आपण म्हणतो की मला आत्याची आठवण येते. इथे तुमचा लोलक हरवलाय का? तुमची मुलं काहीतरी तुम्हाला खूप धडपडून सांगत असतात की आई बाबा मला हे सांगायचंय. आपण म्हणतो थांब रे माझं काम झाल्यावर बघतो, आणि आपलं काम कधी संपतच नाही, मग ती मोठी होतात. इथे तुमचा लोलक हरवलाय का? मला एवढंच वाटतं सगळीकडे कॉमन. तुमच्याकडचा तो जो प्रिझम आहे सेन्सिटिव्हिटीचा, तो जर हरवला तर फक्त बिझनेस उरतो, आणि जो मला खूपतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मी संदीपला विचारेन की एवढा गोड असलेला असा हा सलील, ह्याच्याबद्दल तुला काही खुपतं का? त्याच्यात अरे खूप हुशार आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी थोडं मॅड व्हायला पाहिजे. त्याचे फार कप्पे आहेत त्याचे असे व्यवस्थित. मला असं वाटतं की थोडं या कप्प्यातल्या वस्तू त्या कप्प्यात जायला पाहिजेत. कधी एखादी गोष्ट नाही सापडायला पाहिजे. क्या बात. त्यांनी बेचैन व्हायला पाहिजे कधीतरी, असं थोडं मला असं वाटतं. आणि मला फार असं वाटतं की त्याला अजून त्याचं आपण जे काही ऐकलंय काम, त्याच्यापेक्षा अजून त्याला बरंच आपण जे शोधू नाही शकलो ते खूप पुढे यायचंय अजून, असं मला वाटतं. वा, मॅड व्हायला पाहिजे थोडं, असं म्हणणं आहे. संदीप खरेंनी मारलेला शेरा आहे. सलील कुलकर्णी, तुम्हाला देखील संधी दिली जाते प्रत्युत्तर द्यायची.
नाही, मला खरं सांगू का अवधूत, मला संदीप काय तू काय सगळे मित्र आपले त्या सगळ्या गुणदोषांसकट इतके आवडत असतात ना, ते दोष पण आवडतात आपल्याला. हा कसला क्रॅक आहे ना. तर मला अगदी म्हणजे तू याला असं म्हणशील की खूपच अंडरस्टँडिंग यांचं इतकं आहे का, पण मला असं वाटतं संदीपने थोडा मॅडनेस कमी करायला पाहिजे. कधी कधी माझी कंट्रोल होतं त्याच्या मॅडनेसच्या बाबतीत. म्हणजे मॅडनेस म्हणजे नॉट इन द सेन्स ऑफ क्रॅकनेस. तू मगाशी त्याला मला पण खूप भरून आलं होतं मला काय खुपतं हे सांगताना. पण त्याची शीर उडायला लागते. त्याला जर हॉटेलमध्ये अगदी छोटी गोष्ट असते की मला एक अर्धी बादली गरम पाणी मिळेल का, कुठल्या तरी आम्ही छोट्या गावात, आम्ही कुठल्याच गावात कार्यक्रमाला नाही म्हणत नाही, किती छोटं गाव असो, किती वाईट हॉटेल असो, आम्ही तिथे कार्यक्रम करतो. आणि जर त्याला अर्धी बादली पाणी नाही मिळालं गरम, तर त्याला तो सगळ्या व्यवस्थेवरच एकदम अस्वस्थ होतो आणि मग तो खूप मला निराश आवडत नाही होतो. रे. साधा मला सांग, तू हॉटेलमध्ये जातोस, हॉटेलमध्ये गेल्यानंतर जवळजवळ उपकार करतात असे का उभे असतात वेटर? त्यांना उत्सुकता नाही आपल्या कामाविषयी. तर मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी ना खूप तो निराश होतो. मग निराश म्हणजे त्याला इतकं असं वाटतं ना की म्हणजे नको, माझा अवतार आता मी संपवतो, इथपर्यंत तो येतो. तर मला असं वाटतं की हा जो मॅडनेस आहे हा पॉझिटिव्हली तो जिथे वापरतो तो मला खूप आवडतो. त्याच्या कवितेतला मॅडनेस, त्याच्या विचारातला मॅडनेस. की मी अनेकदा लोकांना सांगतो की संदीप बघा भूक लागल्यावरच खातो, जेवायची वेळ झाल्यावर खाणाऱ्यांपैकी तो नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. हा मला खूप आवडणारी गोष्ट आहे की आपण कसं 12:30-1 वाजलेत ना कुठेही गाडी थांबवू आणि खाऊया चला प्रवासला. तो नाही, तो म्हणतो की आता मला भूक नाही लागली मी नाही खाणार. मग 3 वाजता नको तिथे गाडी थांबवतो कधी आणि खातो. पण हा मॅडनेस मला आवडतो. पण तो मॅडनेस स्वतःला त्रास होईल असं त्यांनी ठेवू नये हे मला खूपतं की तो स्वतःला फार जास्त त्रास करून घेतो. क्या बात आहे. आजच्या संगीत सृष्टीतला तुला खुपणाऱ्या गोष्टी? मी असं तुला वाटलं की परत तेच बोलतोय. मला असं वाटतं ना कोणाला खूप याच्याविषयी काही नसतं की हे गाणं 10 वर्षानंतर आपल्याला ऐकताना आपल्याला काय वाटेल. आपल्या मुलांनी ऐकताना मी स्वतः एवढाच विचार करतो की मला माझ्या आईच्या डोळ्यात बघून माझं गाणं गाता आलं पाहिजे आणि 10 वर्षानंतर 25 वर्षानंतर शुभंकर आनंद यांनी हे अभिमानाने सांगितलं पाहिजे की हे माझ्या बापाचं गाणं. वा. एवढा विचार प्रत्येकाने करावा की यार हे मी गाणं करतोय हे नुसतं चिकटाई नको ना. 8 गाणी करायची अल्बम करायचा, 8 गाणी करायची अल्बम करायचा. हे कसं करिअर होतं? तुम्हाला टिकतं किती गाणं? नुसती गाणी करणं म्हणजे संगीतकार असणं आहे का, किंवा गाणी गाणं आहे का? तसं नाही ना. कुठेतरी आतमध्ये पोहोचायला पाहिजे. शब्दांशी घेणं देणं नसतं अर्ध्या गाणाऱ्यांना. हो असं या कडव्यात हा ठीक आहे असं नाही. अरे हे खूप अर्थ बदलतो. कविता गाताना तुम्ही राराच का नाही म्हणत पूर्ण वेळ 4.5 मिनिटं? तुम्ही कविता गाताय तर मग कवितेकडे का लक्ष देत नाही थोडं जास्त? बरोबर. तर मला एवढंच वाटतं ना खूप गुणी आहेत आपल्याकडे आसपास सगळे गुणी कलाकार आहेत. मला एवढंच वाटतं की त्यांना ना कुठेतरी ट्रेंडचं टेन्शन घेतात लोक. खूप ट्रेंडचं टेन्शन घेतात. अरे आजकाल असं नाही चालत. कोण म्हणलं असं नाही चालत? कोण म्हणलं की लोक फक्त ज्याच्यावर नाचतायत ही गाणी ऐकतात? हे आपण काय ठरवायचं? लोक चांगलं ऐकतात. अंगाईवर पण नाचायचं का? नाही नाचायचं ना. खरंय. तर जरूर नाचावं. मी पण नाचतो गाण्यांवर. तुझ्या गाण्यावर मी किती नाचलेल्या कार्यक्रमात. पण त्याचं पर्सेंटेज पाहिजे ना. आयुष्यात फक्त मांडवात नाचणं नाहीये. आयुष्यात अंगाई पण आहे, आयुष्यात प्रेमगीत आहे, विरह आहे, आईसाठी पण काहीतरी गायला हवं. संदीप, सलीलनी कायमच तुझ्या शब्दांचं सोनं केलंय. अर्थात सलीलचं सुद्धा सुरांपेक्षा जास्त शब्दांवर प्रेम आहे असं मला वाटतं आणि त्यामुळेच सूर त्याच्या बरोबर जातात. पण त्याच वेळेला शब्दप्रधान गायकी वगैरे हे काय नाही, ते तुमचं असेल, आमचं नाही. ते आमच्या चाली हिट आहेत, त्याच्यावरती तुम्ही कुठलेही शब्द लिहिले तरी त्या हिटच असत्या. आम्ही म्हणून आधी चाली करतो आणि त्या हिट असतात. शब्दांचा चालीवरती हा ठीक आहे तुम्ही चांगले शब्द लिहिले, थँक्यू व्हेरी मच, त्याच्या पलीकडे माजायचं नाही असे म्हणणारे काही संगीतकार आहेत. एक सजीव माणूस आणि एक मूर्ती याच्यामध्ये जो फरक आहे तो शब्दांना महत्व न देता केलेल्या गाण्यामध्ये आणि शब्दाला महत्व देऊन केलेल्या गाण्यामध्ये तो फरक आहे. मला असं वाटतं की खूप दणका करून नाचल्यानंतर माणूस जेव्हा घरी येतो ना आणि एकटा असतो तेव्हा त्याला कुठेतरी शब्द आणि सूर एकत्र असलेलं गाणंच एकट्याला डोक्यावरून हात फिरवतं नाचून आल्यानंतरही. आवडीनिवडीचा पिंडाचा भाग आहे. सलील, आजवर असं कधीच झालं नाही की एखाद्या चालीनंतर मध्ये आधीचे शब्द लिहिलेले असतील किंवा अर्धे लिहिले असतील, नंतर अर्धे लिहिले असतील, काही झालं असेल, पण शब्द लिहून झाल्यानंतर तुला असं वाटलं की हा शब्द बरा नाहीये किंवा हा नको, हा बदल, असं तू त्याला सांगितलंस आणि बदललं नाहीये त्यांनी, असं कधी झालंय? असं आत्तापर्यंत आता आम्ही मला वाटतं 250-300 गाणी तरी केली असतील. असं नाही झालं की ओळच मला ही आवडलीच नाही. असं झालेलं आहे की
आपण एक काम करूया का, आपण याचं मीटर बदलूया का? कारण चालीवर जेव्हा गाणी करतो तुला पण माहिती आहे का, बरोबर. आपल्याला कधीतरी असं वाटतं की याच्यापेक्षा हे बेटर आहे. तर तेव्हा तो कधी कधी वैतागलेला आहे की अरे मी आता सगळं पूर्ण झाल्यानंतर तू कशाला बदलतोयस, हा. परत एक शेपूट त्याला. हा. तर तेव्हा एक शेवटी काय माहितीये, तू बरोबर हे समजशील की कोणी कोणाला प्रपोज केल्याला महत्व नाही, तुमचं जमायला पाहिजे पुढे. अरे मी समज असं नाही रे, तू तू थोडा सेन्सिटिव्ह आहेस, तुझ्याकडे तो प्रिझम आहे. अरे. तो लोलक तुझ्याकडे आहे. लोलक दोलक केलास मला तू. झुमर आहे झुमर. नाही रे, काय होतं हा जो म्हणतोय ना ते बरेचदा सिनेमाच्या गाण्याच्या बाबतीमध्ये होऊ शकतं. म्हणजे वणवाच्या वेळी मला आठवतंय, वणवाचा दुसरा अंत यांनी वेगळा लिहिला होता आणि प्रसाद आणि पुष्कर म्हणले की आम्हाला थोडं इंग्लिश मराठी असे मिक्स शब्द पाहिजेत. मग ते चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर, ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका. काय लिहिलंयस यार, मस्त लिहिलंयस. ऐकव ना. चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर, ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका, सॅटनच्या कडिगत कमरेला चेन, करी बेचेन मादकचा ठुमका, गोऱ्या या गाली देतो मास थोडी लाली, माझी विनसच्या शाईनची काया, आणली तुझ्या बाशी कंप्लीट ही गॅलेक्सी, टाईम नको दौडू वाया, वागू नको फ्लॉप घेऊ चंद्रावर स्टॉप, आधांतरी जीव शिणला, देही वणवा पिसाटला. क्या बात आहे, क्या बात आहे. संदीप, मला खरोखर हे वाचल्यावर ना खरंच आपके हात चुमलो असं झालं होतं. थँक्यू. संदीप, मी संगीत दिग्दर्शक म्हणून तुझ्यावर काम केलेलं आहे, तर ऍटलिस्ट फार नसेल थोडंफार आपण हे लंबोदर केलेलं आहे किंवा, तर त्यावेळेला माझ्यातल्या खुपलेल्या गोष्टी. आणि त्यावेळेपेक्षा माझं एक जनरल निरीक्षण सांगतो की जसं मगाशी याच्या बाबतीत मी म्हणलं तसं तुझ्यामधला जो रॉक एलिमेंट आहे त्याच्यामध्ये थोडीशी एक काय म्हणतात बंडखोरी ज्याच्यामध्ये आहे, त्या आवाजामध्ये सुद्धा तुझ्या अनेकदा ती दिसते. तर त्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कविता तुला मिळू शकतात. जशा मागे पण मी तुला एकदा 4-5 कविता दिल्या होत्या की ज्या पठडीच्या बाहेरच्या आहेत, पण त्या तूच कराव्यास असं मला वाटतं. त्याचं कारण मी जसं म्हणतो तसं की तुझं विचाराची पद्धत, त्या विषयाकडे बघण्याची पद्धत ही खूप त्याच्याबरोबर जाईल. तर मला असं वाटतं की संगीतकार म्हणून तर तू फिल्मसाठी वगैरे आपण जे करतो ते करतोच, कारण बरोबर. त्याच्यामध्ये आपल्या हातात फार कमी गोष्टी असतात. पण जेव्हा स्वतःचा प्रश्न येईल, तुला स्वतःला जेव्हा काही प्रयोग करावेसे वाटतील, तर मला असं वाटतं की अशा प्रकारे तू अजून करायचे राहिलेत तुझे प्रयोग. काही त्या करायला त्या कविता देखील मी कंपोज केल्यात. त्यातलं कसा चंद्र हे गाणं 4 ओळी. अप्रतिम. अरे ओके. कसा चंद्र कसं वय, कशी तुझी चांदण सै, कसा चंद्र कसं वय, कशी तुझी चांदण सै, कसा चंद्र कसं वय, कशी तुझी चांदण सै, कसा निघे इथून पाय, हो कसा निघेल इथून पाय, वेड लागेल नाही तर काय, कसा चंद्र कसं वय, कशी तुझी चांदण सै, कसा चंद्र कसं वय, कशी तुझी चांदण सै. क्या बात आहे. खरं तर या सेगमेंटच्या शेवटी तुम्हाला दोघांना मी विचारायचं असतं की एखादी फरमाईश करा आणि तुमच्या आवडीचं गाणं मी गातो. पण मला असं वाटतं ओघाओघानी हे झालंच आहे आणि तुझ्या आवडीचं गाणं मी आपलं गाणं गायलंय आणि खुपते तिथे गुप्तेच्या माध्यमात पहिल्यांदाच रिलीज व्हायच्या आधी लोकांनी ते ऐकलेलं आहे. काही आपण त्यांना इंटुक कवी असं म्हटलं जर का, तर त्या लोकांची अशी तक्रार आहे, संदीप खरे हा एक पुणेरी कवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो एक ठराविक पद्धतीच्या एका चाकोरीबद्ध त्या चाकोरीतल्याच कविता करतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना काय उत्तर देशील? पहिलं पुणेरी म्हणल्याबद्दल थँक्यू, कारण मला त्याचा अभिमान आहे. आणि दुसरी गोष्ट की जे जे असं म्हणतायत त्यांनी बेसिकली मी लिहिलेल्यापैकी किती वाचलंय नक्की. तर मला असं वाटतं की 100 पैकी 99 जण असतात ते एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून फक्त क्रिटिसाइज करण्यासाठीच बसलेले असतात. जर खरेच असे काही मोलाचे सल्ले असतील तर मुळात काय आहे ना की कोणी काही म्हटलं तरी शेवटी मला जे सुचेल तेच मला लिहायला लागेल. सलील, तुझ्याकडे येताना राणी माझ्या मळ्यामंदी किंवा वणवा अशा गाण्यांचे जर का अपवाद वगळले तर सलील आणि संदीपची गाणी ही थोडी सॉफ्ट, थोडी सुमधुर असं त्याला जरी नाव दिलं तरी सुद्धा दणकट गाणी किंवा ज्याला म्हणतो आपण रिदम ओरिएंटेड गाणी होत नाहीत. तुम्ही आतापर्यंत अशी केलेली नाहीयेत.
असा एक क्रिटिक्सचा तुमच्यावर आरोप आहे. कमी केली गेली, बरोबर आहे. राती अर्ध्या राती असं म्हणूया, जंतर मंतर, म्हणजे किती खेचून खेचून मला नाही असं वाटतं की तो 15-20च्या वर आकडा जाईल, जिथे मी गाणी 600-650 केली. पण मला असं वाटतं की अध्यामधली गाणी, तव नयनांचे दल हलले ग, किंवा ओंकार नादी अनंत थांग परंपार, किंवा संदीपची एक बैठकीची लावणी, नको करू सखी असा साजिरा शृंगार, आधीच कट्यार ग, आधीच कट्यार, आधीच कट्यार त्यात जीवगणी धार, नको करू. ही व्हरायटी द्यायला मला जास्त आवडते. पण हे मला मान्य आहे की मी थोडी जास्त धमाल गाणी, एनर्जीवाली गाणी करायला हरकत नाही, आणि मी ती करीन. माझ्याकडनं राहून गेलं असेल तर मी क्षमा मागतो रसिकांची. मला जरूर करायला आवडतं, मी प्रयत्न करीन. लोकांना अजून खुपणारी गोष्ट म्हणजे तुम्ही एकमेकांतच रमलात दोघ जण, म्हणजे सलील आणि संदीप, संदीप आणि सलील. तुम्ही मला सांगते, खूपते का याचा त्रास होतो? त्रास अशा अर्थाने मला असं वाटतं की मराठी दोन माणसं सतत एकत्र काम करतायत, हे बघवत नाही का काय लोकांना, असं मला वाटतं. कधी एखाद्यांचं पट्टे आणि चांगलं काम करताय तर करू द्या की. माझं तुला काय सांगायचं या बाबतीत? मला काय आहे की मला मुळात काम करताच येत नाही, थोडंसंच काम करतो मी. रोज बसून 1-2 गाणी लिहिली असं होत नाही. त्यामुळे खूप छान काम येतं ना, मग ते कोणाहीकडनं येतं, ते मला करायला आवडतं. आणि ज्यांनी करायला पाहिजे ते त्यांना वेळ नसतो. ते पिक्चर करत बसतात. त्यांचे पिक्चर होतात, त्यांचे शो असतात, त्यांना गाणी करायला वेळ गाणी नसतो. करायला वेळ नसतो. आणि मग ते लपतात. आणि आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. काय सांगू संदीप तुझ्याबद्दल? तुझे डोळे कार्यक्रम करत असताना कुठेतरी वेगळीकडेच निघून जातात. त्या डोळ्यांमध्ये त्या क्षणी काहीतरी सुचत असतं की काय, असं मला वाटतं. मला असं वाटतं संदीप खरे हा माणूस असा आहे, तुम्ही त्याच्यावर किती टीका करा, बरीच जण टीका करतात त्याच्यावर, मी भांडतोय प्रसंगी संदीपच्या बाजूने, पण तुम्ही टीका करा, निंदा किंवा मंदा, या माणसाला फक्त कविता येते. हा कविता जगतो, हा कविता वाचतो, हा कविता जेवतो, हा कवितेतच झोपतो, आणि हा कवितेतच बागडतो. आणि हा एकटा असला तरी एक वेळ टिकटिक करणारं घड्याळ बंद करून एखाद्या शांत ठिकाणी तो सगळ्या गोष्टी बाजूला सारेल, पण त्याच्या मनातला एखादा मित्र किंवा त्याची मुळातली असलेली प्रेयसी म्हणजेच त्याची कविता तो कधीच बाजूला सारत नाही. असा संदीप खरे. मला संदीप तुझ्यासारखं कधी लिहिता येईल रे, हेच मला खुपतं. कसं लिहू मी तुझ्यासारखं? नाही येणार. किंवा तू कसा फक्त कवितेत रमलेला आहेस, तसा मी कधी रमू शकेन का? ही आंतरिक इच्छा आहे, आणि हे खुपणं आहे. या व्यतिरिक्त काही खुपणं नाही तुझ्या बाबतीत. क्या बात आहे. जित्या मॅड मॅड आपण म्हणतोय मगाचपासून, पण तो मला भेटलेला सुपर मॅड आहे. तो त्याची काळजी वाटावी एवढं मला त्याचा मॅडनेस वाटतो. आणि फार कमी लोकांना स्टेजवरून माझे डोळे कुठेतरी दुसरीकडे आहेत. दुसरीकडे म्हणजे प्रेक्षकात नाही, मग ते प्रांत मी काही जणांसाठी राखून ठेवलेले आहेत, मी सोडून दिलेले आहेत. पण असे मध्येच कुठेतरी जातात, हे माझ्या आईने मला सांगितलं होतं. आणि फार मोजक्या मित्रांनी त्याच्यामधला जितू आहे. पुढचा बाईट बघूया. खूप चांगल्या पद्धतीचं गिव्ह अँड टेक आणि खूप सुंदर ट्युनिंग माझं ज्या ज्या संगीतकारांशी झालं त्याच्यात पहिलं नाव मला वाटतं सलीलचं येईल. सलीलबद्दल खुपणारी गोष्ट, मुली पटकन त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. तर म्हणजे मला खुपणारी गोष्ट ह्याच्या पुढे आहे. हे एवढंच असतं तर ठीक आहे. एकदा गंमत अशी झाली की माझी एक मैत्रीण रेकॉर्डिंगला आली होती आणि ती दिवसभर बसून होती, आणि ती मला असं वाटलं होतं की तिला रेकॉर्डिंगला बोलवल्यानंतर आम्ही सगळं कसं कंडक्ट करतो वगैरे बघून ती एक इम्प्रेस होईल आपल्यावर. पण गंमत अशी झाली की ती इम्प्रेस सलीलवर झाली एंड ऑफ द डे. आणि त्याच्यानंतर ती जाताना मला म्हणली की सलील इज व्हेरी टॅलेंटेड ना. तर ह्याच्यानंतर मी तिला म्हटलं 1 मिनिट की मी तुला त्याचं कौतुक करण्यासाठी इथे बोलवलं नव्हतं रेकॉर्डिंगला. तर अशा गमती जमती आहेत. म्हणजे आता ही खूप गमतीशीर गोष्ट आहे, पण
असं त्याच्या काहीतरी पर्सनॅलिटीमध्ये आहे की त्यांनी काही न करता सुद्धा त्याचं अर्ध काम झालेलं असतं खूप वेळेला. आणि अवधूत समोर मला हे म्हणणं म्हणजे तुम्ही अक्षरशः एक सेकंड मिथिलेश, तू माझ्या बाजूने आहेस. थँक्यू व्हेरी मच. हा बाईट मला प्रचंड आवडलाय. मिथिलेश, आय लव्ह यू. व्हेरी गुड. त्याचं एक तू वाक्य नीट ऐकलंस तर काही न करता त्याचं 50% काम झालेलं असतं. म्हणजे मी काही करतो पण मी काय म्हणतो अवधूत, असते आवड एकेकाला, आपण काय करायचंय आता. तर आता मुलींची आवड अशी तर आपण काय करणार तुम्हाला. तर मुलींच्या आवडीविषयी म्हणतोय. कुणाच्या आवडीविषयी बोलतोय जरा सांग. नाही, मी काय म्हणतो, मिथिलेश म्हणजे तो खरंच विनोदाच्या मूडमध्ये दिसतोय. हो कारण तू आल्याला मला आज काय म्हटलं आधी की तुझ्यात एक लहान मूल कसं आहे, तू कसं निरागस आहेस, असं सगळं बोलतो नाही. हा कुठे मुलींचा तुम्ही विषय काढता, आपण गाण्याबिण्याविषयी बोलूया चला. सी काय संदीप, पण तुला हे पटतं का नाही? काय मी नाही जास्त अभिनय मला करतो व्यक्ती बघ. स्वातंत्र्यावर विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की मला काही तत्व जरी पटली नाहीत तरी प्रत्येकाची एक आवड आहे, त्यानुसार तो वागतो, जसं जमतं, जसं पटतं तसं तो करतो, आहे की नाही. नाही आहे की नाही काय. पुढचा बाईट. सलीलला तर तुम्ही सगळेजणच एक उत्तम संगीतकार म्हणून तो सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याच्यावर खूप काम सुद्धा केलेलं आहे मी. त्यामुळे दरवेळेला काम करताना एक वेगळी मजा येते. अनेक गाणी त्याच्याकडे गायले. त्याचा स्वभाव पण मला वाटतं त्याच्या कार्यक्रमातनं तुम्हाला दिसून येतोच की अतिशय खोडकर, मिश्किल असा स्वभाव आहे त्याचा. आता खूप ते असं सांगायचं जर झालं तर मला असं कधी कधी वाटतं की म्हणजे सगळ्याच दृष्टीने विचार केल्यावर की बऱ्याच वेळा सलील मैत्री खूप कॅज्युअली घेतो. तर कधी कधी असं होतं की काही प्रसंग असे घडतात किंवा ऐकायला मिळतात किंवा पाहायला मिळतात की पटकन समोरचा माणूस कधी कधी मे बी त्याच्या मनात सुद्धा नसेल सलीलच्या, पण हर्ट होऊन जातो. तर तेवढी गोष्ट खुपते की थोडं त्याच्याकडे सलीलनी लक्ष द्यावं. आणि आमची एक, तुम्हाला काही बोलला, काही विशिष्ट गोष्टी बोलला की त्याला मी फक्त असं करते. तर सलील, तुला माहिती असेल मी काय करते. मला माहिती, आय बेट की तू आता हे पाहिल्यावर खूप हसला असशील आणि नंतर आपण त्याच्यावर बोलूया. आधी हस बघू. तुम्हाला नाही बेलाचं मला त्याची काही मैत्री वगैरे मला सगळं कळलं. हा रेफरन्स फार जुना आहे. जेव्हा तू आणि मी सारेगाम करत होतो आणि बेलाचं एक गाणं एका पार्टिसिपंटनी गायलं होतं आणि मी आपण कौतुक करताना कसं तुला माहिती की आपण करतो, तर मी म्हटलं की तुझं मला ना ओरिजिनल पेक्षा पण आवडलं. तर बेला मला असं म्हणायचं नव्हतं, मला असं म्हणायचं की तू छान गायलीस. पण त्याचं वाक्य मी असं तिचं कौतुक करायचं म्हणून म्हणलं. तर मी असं काही मैत्री कॅज्युअली वगैरे घेत नाही की एका वाक्याने एवढं मोठं स्टेटमेंट करू नकोस. पुढचा बाईट बघूया. हाय सलील, तू खूप लवकर नाती जोडतोस लोकांशी आणि मला एक इन्सिडेंट आठवतोय की आपण मला वाटतं सारेगामाचंच कोणतं तरी एखादं शेड्यूल करत होतो, तुम्ही आणि अवधूत, आपण तिघंजण त्या शेड्यूलमध्ये होतो आणि काहीतरी भाऊबीजेचं का काहीतरी असा एपिसोड होता. आणखीन तू जस्ट मेन्शन केलंस की तुझा भाऊ आता इकडे नाही आहे, अमेरिकेत आहे आणि तुला नक्कीच त्याची आठवण येत असेल. आणि मी म्हटलं होतं मी 20 वर्ष काय भाऊबीज साजरी केलेली नाही आहे. तर तू म्हणालास की तुझी भाऊबीज मी ठेवून देईन असं तेव्हा तू कॅमेरासमोर बोलला होतास. आणि यु नो ऑल दॅट, ओ हाऊ स्वीट, थँक्यू व्हेरी मच, हे सगळं झालं आपलं. आणि त्यानंतर काही दिवसांनी मी पुण्याला आले होते एका कार्यक्रमासाठी आणि तेव्हा मी तुझ्या घरी आले होते आणि त्यावेळेला मला आठवतंय की तू मला ती भाऊबीजेची भेट माझ्यासाठीची घेऊन ठेवली होतीस, ती तू मला काढून दिलीस. आणि इट वॉज रिअली, आय वॉज सो टच्ड बाय दॅट. सो थँक्यू फॉर बिईंग सच अ वंडरफुल फ्रेंड. मला काहीही सुचतं त्याच्या आधी तू ते बोलून टाकलेलं असतंस, त्याच्यामुळे आता ह्याच्यानंतर नेमकं मी काय बोलायचं ह्याचा मला प्रश्न पडतो आणि तू असल्यानंतर मला जरा जास्ती विचार करायला लागतो. सो यू गिव्ह मी अ रन फॉर माय मनी. आय थिंक हीच एक गोष्ट तुझ्याबद्दल खूप ते. मला इतकं खरंच छान वाटलं हे, कारण मला हे कोणाला सांगावं पण वाटत नाही. मी काही जाहीरपणे सारखं सांगत नाही की मी ना पल्लवीला भाऊबीज दिली होती, कारण मला असं वाटतं काही काही नाती असतात ती त्या दोघं व्यक्तींमधली असतात. खरंय. आणि जशी मैत्री असते की संदीपच्या असे अनेक आमच्या दोघांमधले क्षण आहेत की जेव्हा खरंच आम्ही खूप डिप्रेस होतो. मला आठवतं अमेरिकेत एक असा प्रसंग होता आमच्या कार्यक्रमाच्या वेळी की मी अगदी कसा सुरू करणार कार्यक्रम, इतका मी डिप्रेस होतो आणि संदीपने मला फक्त असा हातावर हात ठेवला, एक 5 सेकंद असेल, आणि असा काढून घेतला आणि मी गाणं सुरू केलं. पण तो हात तेव्हा खूप काही सांगणार होता. तसं मला असं वाटलं की ही पल्लवीचा भाऊ आहे जो अलंकार,
तो US मध्ये असतो. तिच्या चेहऱ्यावर मला ती इतकी जेन्युअनली वाटलं की तिला भावाची आठवण येते. आणि मला असं खूप मनापासून वाटलं की ती भाऊबीज जर मी दिली तर मला स्वतःलाही खूप छान वाटेल आणि तिला. पुढचा बाई. हाय संदीप आणि सलील. आयुष्यावर बोलू काही तुमच्या आणि एकंदर माझ्या. संदीप च्या कविता मला खूपच आवडतात आणि तो कार्यक्रमात असला की महिला वर्ग जरा जास्त येतो, त्याच्यामुळे कार्यक्रम जरा हिट होतो. एनिवे, पण मला या दोघांचं एक खुपतं की हे दोघंच खूप कार्यक्रम करत फिरतात. तिसरा सुद्धा कुणीतरी कवी असू शकतो ना, आयुष्यावर बोलू शकतो ना, आयुष्यावर लिहू पण शकतो ना, सगळ्या वर्गापर्यंत पोहोचू पण शकतो ना. आणि सलीलला मी माझ्या आवडत्या, माझ्या आतल्या गझल्स खूप दिलेल्या आहेत, परंतु त्याने ते एकदा हरवल्या की काय केलं माहिती नाही, परत दुसऱ्यांदा दिल्या, त्या अजून त्याने केलेल्या नाही. म्हणजे संदीपच्या पातळीपर्यंत मी कदाचित पोहोचत नसेन असं जर त्याचं म्हणणं असेल तर त्याच्या समोर बसून मी लिहू शकतो, पण त्या दोघांनी तिसऱ्याला एंट्री दिली पाहिजे असं मला वाटतं. हे मला त्या दोघांमध्ये खूप खुपतं. ते गुप्ते साहेब सुद्धा बसलेले आहेत, गुप्ते साहेबांना पण कविता दिलेल्या आहेत, पण त्यांनी सुद्धा अजून काही त्यांच्या कार्यक्रमामध्ये तेच असतात, दुसरं कोणी नसतं, त्यामुळे त्यांनी दुसऱ्याला एंट्री द्यायला पाहिजे असंही मला वाटतं. तू बोल. नाही, पहिलं मीच आठवलं. किशोर कदम, तुमचं मला खूप काव्य आवडतं. माझ्याकडे खूप अशा कविता आहेत तुमच्या ज्या मला कंपोज करायच्या आहेत. वेळच मिळत नाही सध्या, पण लवकरच आपलं एकत्र बसून काम करू. माझ्या खुपण्याचा हा कार्यक्रम नाही हो, माझ्याबद्दलचं खुपणं नाही सांगायचं, यांच्याबद्दलचं सांगायचं. आता त्याच्याकडे वळूया. संदीप, काय सांगशील? किशोर, पहिल्यांदा जे काही माझ्यावर चांगलं बोललास, मला खरंच बरं वाटलं. एका कवीने एका कवीला दाद दिली की ती कवीला जास्त आवडते. साहजिकच मला आवडली ती. आणि आपण खूप कवी संमेलनं एकत्र केलेली आहेत आणि खूप धमाल पण केलेली आहे. आणि तुला आठवत असेल तर 2 कार्यक्रम आपण असेही केले की तू, मी आणि गुरु असे 3 जण होते त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की हा कार्यक्रम आपण नक्की करूया, कारण तो कार्यक्रम करायला एवढी मजा आली होती त्यावेळेला. ते जे काही आपले 2 कार्यक्रम झाले ते. आणि बाकी म्हणशील तर तुझ्या गझल किंवा कविता हा चाल लावत नसेल किंवा सलील लावत नसेल तर मला सांग, मी लावतो. हा हा, क्या बात आहे, क्या बात. सलील, तू खुपण्याबद्दल नाही बोललास काय किशोर कदमच्या? तू बोललास ना ते असं की मी आहेत माझ्याकडे गजला, मी नक्की करीन, मला तेच माझं आहे. मम म्हणालेलं आहे त्यांनी, मम असं म्हटलेलं आहे हाताला हात लावून माझ्या. तर किशोर कदम, लवकरात लवकर यावर्षी तुमच्या कवितांना सलील आणि गठ्ठाच येणार आहे तुमच्या गाण्यांचा म्हणून. येस येस येस, करेक्ट करेक्ट. आणि आता वेळ झालेली आहे ती पॅरडी सॉंगची. आजचं पॅरडी सॉंग सलील आणि संदीप तुम्हा दोघांवरही आहे. नशाच नुसती शब्दांची हे देतच राहती, नशाच नुसती शब्दांची हे देतच राहती, चढली नाही तरीही त्यावर बोलू काही, लहान मुलांची नेहमी तुमची हुकमी गाणी, लहान मुलांची नेहमी तुमची हुकमी गाणी, वाढ होऊ दे त्यांची नंतर बोलू काही, हवा तुम्हाला चेंज आम्हाही हवाच आहे, हवा तुम्हाला चेंज आम्हाही हवाच आहे, असे लिहा की बसल्यावर पण डोलू आम्ही, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो जोडीवर या बोलू काही. काय सांगाल? छान लिहिलंय त्यांनी मीटर मध्ये. कुलकर्णी पुणे बोललेले आहेत. ते डोलू आम्ही नाही, पण बरोबर खरेही बोललेले आहेत. काय आहे, कधी कधी भावना एवढ्या अनावर असतात की थोडं व्याकरण बाजूला राहिलेलं चालतं. छान गाणं आहे आणि तो मीटर आणि ते व्यवस्थित पकडले आणि त्यातनं जे सांगायचंय ते आम्हाला कळलं. आता पुढच्या वर्षभर अशी गाणी करतो ना, सगळे रात्री ड्रायव्हर जागरणासाठी जी गाणी करतात ना ती माझीच असतील. सगळ्यांनी माझीच गाणी लावली पाहिजे. सगळे ड्रायव्हर जागे माझ्या गाण्यावर. ट्रक म्हणू नका, टेम्पो म्हणू नका, आमचीच गाणी रात्रभर येऊन नाचतायत आमच्याच गाण्यांवर. बास काय होईल ते. आणि ते कोणीतरी म्हणलं होतं ना, शब्द बिब्द काय नसतं रे. काय नाही, मी फक्त ते चाली ऐकणार आणि शब्दकोशातलं पान उघडणार, बोट ठेवणार, जो दिसेल तो शब्द ऐका, जागते राहू.
लोक हो बघा 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 झोंबलेलं आहे आणि झोंबण्यासारखंच आहे. म्हणजे अर्थात इतकं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे तर त्यांना आता माझं तर वैयक्तिक मत आहे की तुम्ही जे करताय तेच करत राहा बाबा. आम्हाला तेच आवडतं. जर का ड्रायव्हरना रात्रभर जागा ठेवण्यासाठी गाणी करायलाच हवीत तर ती मी करतो. तुम्ही माझ्यासाठी गाणी करा. संदीप, आवडता संगीतकार सलील कुलकर्णी का अवधूत गुप्ते? सलील. तुझ्या मुलीला कुठलं गाणं आवडतं? दमलेल्या बाबाची कहाणी का एकटी एकटी घाबरलेली असते साई? एकटी एकटी गाव. कोण फक्त दिसायला इनोसेंट? सलील कुलकर्णी का संदीप खरे? सलील. तो खरा इनोसेंट आहे. नवीन कविता सुचली की आधी कुणाला ऐकवतोस? सलीलला का बायकोला? बायकोला. आवडता अल्बम दिवस असे की आयुष्यावर बोलू काही? दिवस असे. सलील कुलकर्णी, कोणत्या कार्यक्रमात जास्त रमतोस? अग्गोबाई ढगोबाई का आयुष्यावर बोलू काही? आयुष्यावर बोलू काही. कोण खरंच साधा आहे? सलील कुलकर्णी की संदीप खरे? संदीप खरे. कोण जास्त चांगला संगीतकार आहे? सलील कुलकर्णी की अवधूत गुप्ते? याचं उत्तर तूच दे. मी प्रश्न विचारणार आहे. कार्यक्रमाचं नाव गुप्ते तिथे गुप्ते आहे, वरकरणी तिथे कुलकर्णी नाहीये, लक्षात ठेव. सलील कुलकर्णी. आवडता कवी संदीप खरे का सौमित्र? संदीप खरे. बायकोच्या रागाला संगीतकाराने काय करावं? सूर तपासावा की पट्टी कोणती आहे ते बघावं? पट्टी कोणती आहे ते बघा. आणि आता वेळ झालेली आहे ती टेलिफोन राऊंडची. संदीप, तुझ्यापासून सुरू कर. मैत्रिणीला फोन लावतो. हॅलो. हा, नशीब फोन घेतलाच. काय नाही, इतक्या जणांशी बोलत असतेस ना, माझ्याशी बोलायला वेळ मिळाला हे खूप झालं. खूप दिवस काय मध्येच रागावतेस काय, मध्येच गोड काय बोलतेस. एक काहीतरी ठरव ना यार. मी काय म्हणतो की नाही, तुला माहिती आहे आपण ओळखतो लहानपणापासून नाही तसं नाही, आपण लहानपणापासून ओळखतो ना एकमेकांना. मग मला अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बोलायच्या आहेत, ज्या अनेक वर्ष साचल्या आहेत, मला बोलता नाही येते. त्या मी कधी बोलायच्या? जर का अशा लहरीपणाने काहीतरी करत असशील तर मला त्या मांडता येत नाही. मग मला 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 कोणाशी बोलता येणार मग? हो त्या म्हणजे मला काय वाटतं की एवढा लहरीपणा, एवढा बेभरोशीपणा करू नको. जरा माझ्याशी सुद्धा प्रेमाने बोलत जा आणि रेग्युलरली बोलत जा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जरा तसं मनातल्या मनात विनंती कायमच चालू असते. आज प्रकटपणे बोलायला मिळालं एवढंच. थँक्यू. लवकरात लवकर आणि सारखी सूच मला. थँक्यू. स्वीट. सगळ्यात जवळची मैत्रीण ज्याची कविता आहे तिलाच तू मैत्रीण म्हणतो आणि लवकर सूच म्हणतो. किती गोड. मला खरंच कारण मला अगदी माहिती होतं की तू कवितेलाच फोन लावणार आणि ते तू खरं ठरवलंस. खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. सलील, हॅलो बाबा. मी पहिल्यांदाच बोलणार आहे तुमच्याशी फोनवर, कारण मी 6 वर्षाचा असताना तुम्ही देवाघरी गेलात ना. आपण कधी फोनवर बोलणार? तेव्हा आपल्याकडे फोन पण नव्हता आणि मला स्पष्ट बोलता पण यायचं नाही तेव्हा. थँक्यू म्हणायला फोन केला मी. इतका छोटा असताना तुम्ही गेलात, पण माझ्यासाठी तुम्ही हार्मोनियम दिलीत ना माझ्या हातात. आणि इतकी छान आई दिलीत मला, जिने सगळंच केलं माझं. आजही करते. तुम्ही मला दिसता कधी कधी गाताना, चांगला सूर लागला ना की असं बाल्कनीच्या वरची जी भिंत असते ना तिथे डोळे दिसतात कधी कधी चष्म्यासकटचे. शुभूचं गाणं ऐकलं? खूप मनापासून थँक्यू की घरात अशी पुस्तकं ठेवलीत, अशी गाणी ठेवलीत, जे ऐकून बरं झालं माझं.
पण शुभूचं गाणं ऐकायला तुम्ही येत जा थिएटरमध्ये. त्याला पण एकदा दिसायला हवं ना तुम्ही, असं बाल्कनीच्या वरच्या भिंतीवर डोळे मला जसे दिसतात कधी कधी, चांगला साह लागला की तसं. माझ्या आईने सगळं केलं, पण आई खूप मिस करते अजून. खूप वर्ष झाली ना आता. आणि सगळ्या आत्या आहेत ना, त्या पण भाऊबीजेला अशा एकट्या एकट्या दिसतात मला. या माझ्या मित्रांनी फोन दिला म्हणून पहिल्यांदा मी हा प्रयत्न करतोय, पण मला असा फोन हवाय त्याच्यात मला तुमचा आवाज कधीतरी ऐकतील. मी तर कधी बोलीनच तुमची. सगळे म्हणतात ना की तू सारखी बाबाची गाणी का करतोस. त्यांना खूपच असेल ते, त्यांना कळत नाही जी हाक कधी मारलीच नाही ना खरी ती गाण्यातून मारायला लागते. ठेवतो. अवघड आहे, पण हे सांगायची गरज नव्हती. म्हणजे तुझ्या प्रत्येक बाबाच्या गाण्यामधनं जे तुझ्या जवळचे आहेत, मला माहिती आहे ही गोष्ट, तर ती अर्थता ऐकू येते रे सलील, क्लिअरली ऐकू येते. आज बाबा जिकडे कुठे असतील ते नक्कीच छोट्याचं गाणं ऐकायला येणार. ते दोन डोळे त्याला दिसणार 100%. आज तुम्ही दोघे जण आलात, खूप मजा आली, खूप छान गप्पा झाल्या. सलील, संदीप, खूप 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 लोकांच्या अपेक्षा होत्या ह्या एपिसोड कडनं, त्या मी पूर्ण केल्या असाव्यात. या दोघांकडनं तुम्हाला जे ऐकायचं होतं ते काढून घेण्याचा मी प्रयत्न केला असं मला वाटतं. तुमचा निरोप घेण्याआधी आमच्या स्पॉन्सर्सकडनं, आमच्या प्रायोजकांकडनं तुम्हाला एक छोटीशी भेट. सलील, संदीप आजच्या कार्यक्रमामधून आपल्याला मस्तपैकी भेटले. अशाच काही छान इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीजना भेटायचं असेल तर पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. ही ना मला प्रयोग आमचे थांबेपर्यंत अवजाव करत होती. कधीही हिने मला अरे तुरे केलं नाही. माझ्या बरोबर शरद होता, एकनाथ शिंदे, त्याला अरे तुरे करायची. अरे त्रास किती होत असेल. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई, सुबह को जब हम नींद से जागे आंख उन्हीं से चार हुई. रात कली एक ख्वाब में आई और गले का